नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानंदीवल्लभम. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज एक कवी, तत्वज्ञ, संत आणि आत्मसाक्षात्कारी महानुभाव पुरुष. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी श्री क्षेत्र नेवासे येथे आपले गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेने श्रीमद भगवद्गीतेवर 9033 ओव्यांपेक्षा जास्त संख्या असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, जो की भगवद्गीतेवरचं मराठी भाषेतील एक उत्तम भाष्य, ते ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबा यांच्याकडनं लिहून पूर्ण केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा मुख्य उद्देश काय, कोणासाठी त्यांनी लिहिली, त्याचं विवरण स्वतःच त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलं आहे. ते असं म्हणतात, अगदी छोट्यातल्या छोट्या लहान मुलापासून तर मोठ्यातल्या मोठ्या आत्मसाक्षात्कारी जीवनमुक्तापर्यंत जेवढे काही लोक यामध्ये येतात त्यांच्याकरता मी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याकरता ते नमूद करताना असं म्हणतात, अबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. ह्या माझ्या अक्षरधनातून, की जे अक्षरधन मला नाथ परंपरेच्या गुरु परंपरेने लाभलं आहे आणि श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मला हे समाधी धन लोकांच्या हाती देण्यासाठी प्रवृत्त केलं आहे, त्याचा हेतू लहान मुलांपासून तर जीवनमुक्तांपर्यंत या सगळ्या घटकांसाठी ही ज्ञानेश्वरी मी लिहित आहे. म्हणजे सगळ्या वयोगटातील लोकांसाठी आणि सगळ्या कालखंडातील लोकांसाठी ही ज्ञानेश्वरी माझी याकरता प्रवृत्त होत आहे. ही ज्ञानेश्वरी जरी भाष्य असलं तरी ज्ञानेश्वरी हे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, जे की वेदातले 3 कांड आहेत, हे 3 कांड जणू काही भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या रूपानं हे प्रगट झालेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हे त्रिकांडात्मक असणारी श्रुतीच आहे. कांडत्रयात्मक असणारी ही श्रुती म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. किंबहुना वेदाला आपल्या ठिकाणची उणीव याची जाणीव झाली आणि त्या उणीवेची जाणीव होऊन ती उणीव कमी करण्याकरता तो स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीवरती बसून ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट झाला आणि आपली उणीव वेदाने कमी केली, असा असणारा हा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. वेदाचंच वेगळं प्रकारचं भाष्य ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे असा प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये सगळंच काही आहे. पण सगळंच काही असण्यासाठी आणि सगळंच काही दिसण्यासाठी आपल्यालासुद्धा काहीतरी माहिती असायला पाहिजे. गुरुपरंपरेने आम्हाला असं सांगण्यात येतं आहे, आतापर्यंत जेवढ्या ज्ञानशाखा या जगामध्ये आहेत आणि इथून पुढे जेवढ्या ज्ञानशाखा निर्माण होतील त्या सगळ्या ज्ञानशाखेंचं बीज आपल्याला या ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला भेटेल. या सगळ्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल, पण क्रमाने काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतो की ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे आपण पाहिलं की गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीची उपयोगिता काय, तर ज्ञानेश्वरीची उपयोगिता ही सगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहेत. तर सर्वप्रथम आपण लहान मुलांच्यासाठी घेऊया. लहान मुलांच्यासाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, माध्यमिक विद्यालयामध्ये मुलं ऐकत नाही हा प्रश्न असतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ऐकावं कसं याबद्दलच एक मोठा वृत्तांत लिहिला आहे. ते म्हणतात, ऐकायचं असेल ना तर मनाची एकाग्रता लागते.
ऐसेणी गंभीरपणे स्थिरावलेणी अंतःकरणे. जर अंतःकरण तुमचं शांत असेल, म्हणजे मन शांत असेल, एकाग्र असेल, अंतर्मुख असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहजतेने ती गोष्ट लक्षात येईल. आणि जर एकाग्रतेने ऐकलं नाही तर वर्गात ऐकूनसुद्धा बाहेरसुद्धा क्लासेस लावावे लागतात. त्याचं महत्त्वाचं कारण वर्गामध्ये तुमची एकाग्रता नसते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पौर्णिमेचा चंद्र आहे आणि त्यामध्ये असणारी शीतलता, शांतता आणि त्यामध्ये असणारे जे अमृतकण आहे, ते अमृतकण वेचण्यासाठी सुद्धा मनाची एकाग्रता लागते. आणि ती एकाग्रता पक्षीसृष्टीमधील फक्त एकाच पक्षाला ती कळते आणि ती म्हणजे चकोराला. आणि चकोराच्या मध्येही चकोराचे तलगे म्हणजे फिमेल तलगे जे असेल त्यांना त्या नाजूकतेने चंद्राच्या किरणामध्ये असणारं अमृत ते अगदी नाजूकतेने टिपतात. शारदेचे चंद्रकळे माझे अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तया परिश्रोता. त्याप्रमाणे मुलांनी एकाग्रतेने ते ऐकावं. दुसरी गोष्ट कशी ऐकावी हे सांगण्याकरता फुलाचं उदाहरण दिलं. आणि फुलाच्यामध्ये मकरंद असतो. त्या मकरंदाचा आस्वाद घेण्याकरता भ्रमर लांबून येतो आणि त्या कमळाच्या पाकळ्यावरती इतक्या अलगद पद्धतीने बसतो की कमळाच्या पाकळ्यांनाच माहिती नाही की आपल्यावरती कोण बसलं आहे आणि आपला मकरंद कोण सेवन करून गेला आहे. याची थोडीशी सुद्धा जाणीव त्या कमळाला आणि कमळाच्या पाकळ्यांना होऊ न देतला त्यातला जो काही रस आहे तो सेवन करण्याची कला जर शिकायचे असेल तर त्या भ्रमराच्याकडनं शिकावी. आणि विद्यार्थ्यांनी अगदी तसंच ऐकावं की जे ऐकत असताना कोणताही डिस्टर्बन्स आपल्यालाही होणार नाही आणि दुसऱ्यालाही होणार नाही. या पद्धतीने ऐकण्याची भूमिका ही ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सांगितली आहे. दुसरं, मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं महत्त्व काय आहे, ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ते म्हणतात, अभ्यासाची बळे एकागती अंतराळे, व्याघ्रे सर्पे प्रांजळे केली एकी. जर मनुष्याने मुलाने अभ्यास केला तर जगामध्ये अभ्यासाने प्राप्त होत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी ह्या अभ्यासाने प्राप्त होतात. त्यामुळे आकाशाच्या माध्यमातून म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून एखाद्या अभ्यासकाला अंतराळामध्ये विहार करता येईल. म्हणजे विमानाने, विमानाचा शोध लागण्या अगोदरच विमानाची संकल्पना अभ्यासाच्या बळाने आपल्याला अंतराळामध्ये प्रवास करता येऊ शकतो. ही संकल्पना, शास्त्रीय संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे. ही कशाने शक्य होईल तर अभ्यासाने. एवढंच नाही, अभ्यासाने विष पिणं देखील शक्य होईल. एवढंच नाही तर शब्दब्रह्म असणारा वेद तो देखील आपल्या मस्तिष्कामध्ये ठेवण्याची कला ही अभ्यासाने प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं महत्त्व काय हेही मुलांसाठी सांगितलं, एकाग्रता काय हेही मुलांसाठी सांगितलं. आणि बुद्धीच्या बरोबर आपण ज्यांच्याकडनं शिकतो त्या गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, विश्वास असेल तर आपल्या बुद्धीच्या जोरावरती जे ज्ञान मिळतं त्यापेक्षाही श्रद्धेने मिळणारं ज्ञान हे शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे तेव्हा करता येतो. त्यासाठी महाभारतातलं उदाहरण दिलं आहे एकलव्याचं. ते म्हटले, प्रत्यक्ष गुरूंनी प्रशिक्षण दिलेले सगळे कौरव आणि पांडव आहेत, पण त्यांची विद्या जेव्हा चेक करण्याची वेळ आली, तपासण्याची वेळ आली, तेव्हा प्रत्यक्ष द्रोणाचार्यांनी ज्यांना शिकवलं नाही पण द्रोणाचार्यांच्यावरती ज्यांचा प्रचंड विश्वास आहे असा एक लव्य प्रत्यक्ष कौरव पांडवांच्याही पेक्षा जास्त सरस ठरला. याचं कारण ऐकत असताना गुरूंच्यावरती विश्वास जर ठेवला तर ही गोष्ट शक्य होऊ शकते. आणि त्यासाठी त्यांनी ओवी लिहिली, श्रीगुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापासी होती, तेने कोळीये त्रिजगती एक वद केली. कोळ्याचा मुलगा गुरूंच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर त्रैलोक्य पाहण्यास आलं की काय हा प्रकार आहे. म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यानंतर ज्ञानाचा विकास किती होऊ शकतो हेही मर्म आणि वर्म ज्ञानेश्वर महाराजांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतनं सांगितलं आहे. दुसरा प्रश्न येतो युवकांच्याबद्दल. ज्ञानेश्वर महाराजांनी युवकांचे गुणही आणि विवेकांचे दोषही या दोन्ही गोष्टींचा विचार करून सांगितला आहे. जोपर्यंत डोळ्यात, कानात, हातात, पायात चांगली शक्ती आहे
ज्याप्रमाणे फुलात मकरंद असतो तोपर्यंत शरीरात जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत जेवढं काही चांगलं आहे ना तेवढं करून घ्यावं. चांगलं पाहणं असेल, चांगलं पर्यटन असेल, चांगला विचार असेल, चांगलं लेखन असेल, चांगलं सामंजस्य असेल, हे जेवढंही तुम्ही चांगलं करून घ्याल तारुण्यामध्ये तेवढं तुम्ही करून घ्या. आणि वार्धक्य अवस्थेमध्ये तुम्हाला जर तारुण्यात जर तुम्ही ते केलं नाही तर भविष्यामध्ये त्याचा पश्चाताप होईल. ह्याकरता तारुण्यामध्ये व्यसनाधीन होऊ नका, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. आणि तुम्ही जर चुकीच्या मार्गाला गेलात तर म्हातारपणामध्ये तुम्हाला रडावं लागेल की तारुण्यामध्ये तुम्ही अभ्यासच केला नाही. म्हणजे तारुण्य फुकट घालू नये. तारुण्य एक महत्त्वाचा टप्पा आहे आयुष्यातला आणि तो खर्च जर घातला तर काही खरं नाही. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय करावं? मला मोठा खेद वाटतो. गटारीमध्ये कोणतंच सुख नाही, कोणताच आनंद नाही, पण किडे त्या गटारीला सार सर्वस्व समजून आयुष्याचा वेच करतात. तसं ह्या व्यसनामध्ये, ह्या लैंगिक सुखाच्यामध्ये कोणतंही सुख समाधान नाही. परंतु योग्य प्रशिक्षण त्यांना न दिल्यामुळे तरुण आपल्या आयुष्याची बर्बादी करतात. याचंही सामंजस्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता दुसरा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे समाजव्यवस्था. समाजव्यवस्थेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी काही महत्त्वाचे सिद्धांत सांगितले की जे सोशॉलॉजीच्या प्राध्यापकांनाही यातून ते कळण्यासारखे आहेत. त्यातले 2-3 घटक एक महत्त्वाचा म्हणून मी नमूद करतो. आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये राहत असताना आपण त्याचा एक घटक आहोत आणि समाज हा लोकांचा मिळून बनलेला आहे. त्यामुळे समाजाचा परिणाम व्यक्तीवरती होतो आणि व्यक्तीचा परिणाम हा समाजावरती होत असतो. आणि समाजाचं छोटं रूप म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाचं छोटं रूप म्हणजे व्यक्ती. जर व्यक्ती चांगला झाला, तो शरीराने, मनाने, बुद्धीने जर सशक्त बनला, धर्माचरणी बनला, योग्य बनला, तर त्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवरती होतो. आणि त्या कुटुंब व्यवस्था ही शास्त्रीय आणि नीतिमूल्याने ती परिपूर्ण होते. आणि एक घर नीतिमूल्याने परिपूर्ण झालं की त्याच्या बाजूचं घर परिपूर्ण होतं समाजाच्या नीतिमूल्याने. आणि असं करत करत सगळा समाज व्यवस्था हा चांगला होतो. ही आदर्श समाज व्यवस्थेची रचना कशी असावी हे पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि दुसरं आहे समाज व्यवस्थेचा छोटा घटक म्हणजे कुटुंब व्यवस्था. ती ढासळली की समाज व्यवस्था ढासळते. त्यासाठी उदाहरण दिलं आहे की वाळलेल्या लाकडामध्ये अग्नी असतो आणि ते एकमेकाला जर घर्षण केलं तर त्यातून अग्नी प्रज्वलित होतो आणि ज्या लाकडांनी अग्नी प्रज्वलित केला त्याच लाकडांना तो अग्नी भस्मसात करून टाकतो. त्याप्रमाणे कुटुंब व्यवस्थेत आपण एक अंग आहोत. पण कुटुंबामध्ये राहत असताना जर एकमेकाचा द्वेष केला, एकमेकाचा मत्सर केला तर त्यामध्ये भांडणं होतात, कलह होतात, एकमेकाचा जीव घेतला जातो आणि त्यामध्ये एक विमनस्क अवस्था तयार होते आणि कुटुंब व्यवस्था ढासळते. आणि अशीच व्यवस्था दुसरा व्यक्ती पाहतो, ती कुटुंब व्यवस्था ढासळते. असं करून एक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुविचार आला तर कुटुंब व्यवस्थाचा दुष्परिणाम होतो, त्याचा परिणाम राज्यावरती होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही गोष्ट सांगतात, समाज पण चांगला पाहिजे, कुटुंब पण चांगलं पाहिजे, व्यक्ती पण चांगला पाहिजे आणि इतर राष्ट्रांचे आपले संबंध कसे असले पाहिजे. आता युद्धाचे प्रसंग चालू आहेत. कोणी असं म्हणेल की तुमची ज्ञानेश्वरी आमच्या युद्ध व्यवस्थेसाठी काय उपयोग आहे? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माशी जेव्हा एखाद्या ताटात जाते आणि त्या माध्यमातून पोटात जाते तेव्हा ती स्वतःही नष्ट होते आणि ज्याच्या पोटात जाते ना त्याचं जेवणही बाहेर काढते. माशी ही स्वतः नष्ट होते आणि दुसऱ्याचं जीवन नष्ट करते. त्याप्रमाणे आमच्याजवळ शस्त्र खूप चांगले आहेत म्हणून आम्ही दुसऱ्या देशावरती आक्रमण जर केलं तर त्यांचा तर नाश होईलच होईल, पण आपलाही नाश होईल. माशी आपणाते गिळवी पुढील वांती शिणवी आणि दुसऱ्यांना मारून मग आपण सुखी होऊ अशी संकल्पना जर केली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वप्नात सुद्धा असं शक्य होणार नाही. परप्राण घाते मिळविती वित्ते मिळविल्या चित्ते तोषणे कैसे, ही त्या माची भूमिका आहे. नगर कसं असावं, समाज कसा असावा, घर कसं असावं, कुटुंब कसं असावं, विज्ञान कसं असावं, सगळ्या शाखेंचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं आहे. त्यातलं फक्त कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीचं उदाहरण झालं. आता नगर कसं असावं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
एखादं शहर खूप मोठं आहे, पण त्यामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. त्रिकूट फिटलिया नगर, त्यामध्ये चोरी करणारे लोक नसावेत, एकमेकाची चुगली लावणारे लोक नसावेत आणि स्वैराचार करणारे लोक नसावेत. अशा 3 गोष्टी ज्या नगरामध्ये नसतील ना, ते आदर्श नगर. आणि शरीराचं आरोग्य कसं असलं पाहिजे म्हटले, ज्या ठिकाणी वात, पित्त आणि कफ हे समतोल असेल तर ते आरोग्य. त्रिकूट नसेल तर ते नगर. आणि आपल्या शरीराच्या मध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोध नसेल तर अंतःकरण चांगले आहेत. याप्रमाणे शरीराची रचना कशी असावी, नगराची रचना कशी असावी. आणि शेवटचा मुद्दा सांगून मी समाप्त करणार आहे, ते म्हणजे हे आजकालचे सुशिक्षित वर्ग चांगल्या ठिकाणी राहावं असं वाटतं, आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार व्हावे असे वाटतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज ह्या संबंधाने आपलं मत प्रगट करतात. ज्या समाज व्यवस्थेमध्ये संस्कार नाहीत, ज्या समाजामध्ये मॅनर्स आणि एटिकेट्स नाहीत, अशा समाज व्यवस्थेमध्ये लहान मुलांना ठेवलं तर त्यांच्या ठिकाणी सुजानपणा कधी येऊ शकत नाही. आणि म्हणून नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे, अशा नगरामध्ये राहावं की ज्या नगरामध्ये हे 3 दोष नाही. आणि अशा नगरामध्ये आपले मुलं जर ठेवले तर ते भारताचेच नव्हे तर विश्वाचे गुरु बनतील, एवढी क्षमता या नगरांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, असं स्वप्न ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरीच्या भूमिकेतून मांडलेलं आहे. त्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये हे सगळे शोध निघालेले आहेत. चित्रपटाचे शोध असेल, पाण्याचे शोध असेल, पंख्याचे शोध असेल, हे आत्ता निघालेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी यातले शब्द जसेचे तसे 700 वर्षापूर्वी मांडलेले आहेत. त्यातले 2च भाग सांगतो. चित्रपट हा अलीकडच्या काळात आहे आणि चित्रपट जेव्हा पाहायचा असतो तो पडद्यावरती पाहायचा असतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा संसार जो आहे ना, हा संसार ज्या ठिकाणी उमटतो तसं आपलं मन हा एक पट आहे. संसार चित्र उमटे ते मनरूपी पट फाटे. चित्र आणि पट हा एकत्रित शब्द आला की तो शब्द चित्रपट तयार होतो. चित्रपट निर्माण होण्याच्या अगोदरच ज्ञानेश्वर महाराज चित्रपट कसा असतो आणि तो कुठे पाहायचा असतो ही मार्मिक भूमिका तिथे सांगतात. आणि दुसरं आहे, सगळ्या शोधांच्या मध्ये आपण पाहतो की वीज निर्मिती कशी करायची. जेव्हा पाण्याचा आवेग असतो आणि त्या पाण्याच्या आवेगाने मग वीज निर्मिती केली जाते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उदकाचेणी आवेशे लखलखित तेज प्रगटले दिसे. म्हणजेच पाण्यामधून वीज निर्माण केली जाते, ही संकल्पना तिथे मांडलेली आहे. दुसरं, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे, हा सिद्धांत आहे विज्ञानाचा. पण ज्ञानेश्वर महाराजांनी हा विज्ञानाचा सिद्धांत दृष्टांत म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये वापरला आहे. ते म्हणतात, एखादा जीवनमुक्त महापुरुष आहे, ज्याचं अज्ञान संपलेलं आहे, ज्ञान प्राप्त करून घेतलंय, आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेला आहे, असा मनुष्य शरीराने जरी कर्म करत असला तरी तो मनाने काहीही करत नाही. ज्याप्रमाणे आकाशामध्ये आपण पृथ्वीवरती राहत असल्यामुळे सूर्य आपल्याला फिरताना दिसतो, पण न चालता सूर्याचे चालणे. सूर्य आपल्या जागेवरून हलत नाही, तो आपल्या जागेवरच स्थिर आहे. पृथ्वी फिरत असल्यामुळे आपला भास होतो की सूर्य फिरतो आहे. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्याला डोळ्यांना वाटतो की तो कर्म करतो आहे, पण तो कर्म करत नाही. ज्ञानाचा उत्कृष्ट सिद्धांत पटवून देण्याकरता त्यांनी दिलेला दृष्टांत विज्ञानाचा एक उदाहरण आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ आहे, मॅन्युअल बुक ऑफ लाईफ ज्याला म्हणता येईल, ते मॅन्युअल बुक म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाची उपयोगिता ही सर्व कालखंडामध्ये आहे. ज्ञानेश्वरीची उपयोगिता सर्व वयोगटामध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरीची उपयोगिता जसं आपल्याला हवेची गरज आहे, जसं आपल्याला पाण्याची गरज आहे, जसं आपल्याला उष्णतेची गरज आहे, तसंच आपल्याला जगण्यासाठी विचारांची गरज आहे. आणि विचाराची समृद्धी आपल्याला जिथे कुठे भेटत असेल तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी.